करतोय उमेश पुन्हा एकदा आपल्याकडे येईलच, मात्र तत्पूर्वी बीडमध्ये पोलीस भरतीवेळी एका तरुणाचा मैदानातच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। 1600 मीटर धावत असताना या तरुणाला भोवळ आली। त्याला भोवळ आल्यानंतर तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या उमेदवाराला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। डिहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलेला आहे। दीपक वाव्हळ असं या तरुणाचं नाव होतं। दीपकचा भाऊ अक्षय वाव्हळ आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। दीपकजी, खरं तर म्हणजे दीपक यांच्याबरोबर जे काय घडलं ते अतिशय धक्कादायक स्वरूपाचं होतं। अक्षयजी, ज्यावेळेला एखादं कुटुंब भरतीसाठी आपल्या घरातील एका व्यक्तीला जाऊ देतं, मात्र ती व्यक्ती परत येणारच नाही, यापेक्षा मोठं दुःख ते काय काय घडलं होतं दीपक यांच्याबरोबर? हॅलो अक्षयजी बोला, मला आवाज येतोय आपला। ऍक्च्युली तो आदल्या दिवशी मी दीपकचा चुलत भाऊ आहे आणि त्याचा मित्रही आहे। ऍक्च्युली तो आदल्या दिवशीच तयारीसाठी गेला होता आणि घरी सांगून गेला होता की आम्हाला की मी जात आहे आणि मी परत येईल तर यशच सोबत घेऊन येईल माझ्या बरोबर, आणि मी अपेक्षा होऊन येणार नाही। आणि जवळपास गेली 3 वर्ष तो त्या परीक्षेसाठी अभ्यास करत होता, ते रनिंग चालू होते, ते सगळं म्हणजे तो जीव झोकून त्याच्या जीवाचा सगळं काही प्रयत्न करून तो म्हणजे त्याला ते त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं त्याला ते। पण दुर्दैवाची गोष्ट की आज त्याला त्या मैदानामध्येच त्याला त्याचा प्राण सोडावा लागलेला आहे। आणि मला हे कुठंतरी थोडंसं संशयास्पद वाटत आहे की पोलीस आणि लोकांनी मला फोन करून सांगितलं असं झालं, मी त्या ठिकाणी आलो, पण प्रशासनाने या ठिकाणी त्यांची थोडी तत्परता दाखवलेली नाही। माझ्या भावाची बॉडी ज्याची स्ट्रेचरवरती होती, बेडवरती होती, त्याच्यावरती जो एक कपडा झाकायचा आहे तो कपडा देखील झाकण्यात आलेला नव्हता। आम्ही तिथे पोहोचेपर्यंत देखील त्याच्यावरती कपडा झाकण्यात आलेला नव्हता। की किती वाईट म्हणावं। आणि त्याच्यानंतरही आम्हाला बाहेरून जाऊन कपडा घेऊन यावं लागलं। त्यानंतर चौकशी झाल्या, सह्या आमच्या घेण्यात आल्या, पण आम्हाला हे सांगण्यात आलं नाही की नेमकं हे कसं झालं। याला आता माझा एक प्रश्न आहे, ह्या प्रशासनाला माझा प्रश्न आहे, याला जिम्मेदार कोण? माझ्या भावाच्या मृत्यूला जिम्मेदार कोण? त्याचा जबाबदार कोण? जबाबदारी कोण घेणार? तो स्वतः स्वप्न पाहणार घेणार का जबाबदारी याची? स्वप्न पाहणं हे काही चूक आहे का? सामान्य कुटुंबातील ऊसतोड कामगाराची मुलं पोलीस होऊ शकत नाहीत का? त्याची जिम्मेदारी मला प्रश्न आला। आज परळीमध्ये मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते, त्यांचा इथे कार्यक्रम झाला, त्यांना इथे का दखल घ्यावीशी वाटली नाही? त्यांना इथे गावात येऊन विचारपूस का करावीशी वाटली नाही? खरोखर अक्षय, तुमचा प्रश्न जो आहे तो आपण खरं तर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवूयात, प्रशासनापर्यंत पोहोचवूयात। कुठल्या सुधारणा अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? दुसरीकडे दीपक हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे। आज आमच्या स्टुडिओमध्ये अनेक विद्यार्थी आहेत जे भरतीसाठी आलेले आहेत, त्यांना येणारा अनुभव त्याहीपेक्षा वेगळा आहे। ज्यावेळेला एक सर्क्युलर निघतं, त्या सर्क्युलरमध्ये असलेल्या आदेशांचं पालन होतच भरती करणं अत्यावश्यक असताना तसं घडतं का? जीवानिशी ज्यावेळेला दीपक सारखा एखादा होतकरू तरुण जातो, त्यावेळेला हे किती मोठं नुकसान आहे। या पुढच्या काळात आणखी कोणी दीपक असे होऊ नयेत, याविषयी काय वाटतं अक्षय? मला असं वाटतंय की प्रशासनाने याची पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे। जे विद्यार्थी भरतीसाठी येत आहेत त्यांना तिथे थोडीफार अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली पाहिजे, पाण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे। आता भरती करणारे जे मुलं आहेत त्यांच्याशी प्रथम दर्शन ज्यावेळेस मी माहिती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की त्या मुलांना तिथे व्यवस्थित वागणूक दिल्या जात नाही। थोडीफार इकडे तिकडे चोरबोळ केली तर पोलीस त्यांच्या हातातल्या दांडुक्याने मारतात, त्यांच्यावर दबाव टाकतात। आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की सकाळी तुम्ही मुलांना 6ला 5 वाजता ग्राउंडला बोलवता आणि दुपारी भर उन्हामध्ये 1 वाजता पळवता। मग सकाळी त्यांनी काय खाल्लंय किंवा नाही खाल्लंय याचा विचार तुम्ही केलेला आहे का? मला वाटतं ह्या बाबतीमध्ये माझ्या भावाला अजूनही पूर्णपणे न्याय मिळालेला नाही आणि त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे। अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तो प्रयत्न करत होता, त्याचं स्वप्न होतं पोलीस व्हायचं, ते स्वप्नच राहून गेलेलं आहे आणि शासनाकडून कुठल्याही प्रकारची कसलीही मदत झालेली नाही। आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकारी किंवा अधिकृत व्यक्ती शासनाचा इथपर्यंत आमच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही। ही शासनाची यामधली उदासीनता दिसून येते। बरं, म्हणजे पोलीस भरतीवरून होत असलेल्या गंभीर स्वरूपाचे हे सगळे आरोप आहेत। काय नेमकी सद्य परिस्थिती आहे तीच सरकारसमोर मांडण्याचा आमचा हा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि दीपक आणि त्यांच्या कुटुंबियांना कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागलं हे अवघ्या महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं। दरम्यान माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आणि पोलीस